नमस्कार मित्रांनो, बरीच पेशंट मला विचारतात की जेव्हा त्यांना मी औषधोपचार देतो, काही आयुर्वेदिक मेडिसिन देतो, काही ॲलोपॅथी मेडिसिन देतो, तर तेव्हा ते मला नक्कीच जातात विचारतात की डॉक्टर साहेब याच्याबरोबर ड्रिंक घेतली चालते का? मी म्हणतो बिलकुल अजिबात नाही. कारण की ड्रिंकमुळं तुम्हाला थोडंसं म्हणजे न्यूरोलॉजिकल सेन्सेशन आहे ते कमी होतात आणि आम्ही जे औषध गोळ्या देतो तुम्हाला उत्तेजित करण्यासाठी देतो. तर असं यांचं जर तुम्ही बघितलं तर कुठं ना कुठं म्हणजे यांचं बॅलन्स होऊन जाईल आणि तुम्हाला जे प्रॉपर रिझल्ट मिळाला पाहिजे ते मिळणार नाही. तसं तर कोणत्याही औषधाबरोबर कोणताही डॉक्टर ड्रिंक घेण्यासाठी मनाईच करणार, पण तरी ते मला विचारतात की डॉक्टर साहेब मला ड्रिंक घ्यायला पाहिजे का नाही प्यायला पाहिजे. तर मी एखाद्या वेळेस सांगतो की आठवड्यातून तुम्हाला एखाद्या वेळेस पार्टी वगैरे असेल तर एन्जॉय करण्यासाठी तुम्ही घेऊ शकता, पण त्या दिवशीच्या संध्याकाळच्या तुम्ही औषधी घेऊ नका. कारण की ड्रिंकमुळं आपल्याला नपुसंगता येते हे एका सायंटिफिक स्टडीद्वारा सिद्ध झालेलं आहे. खूप जास्त तुम्ही ड्रिंकच्या आहारी गेलात तर त्या ॲडिक्शनमुळं तुम्हाला नपुसंगता येते. म्हणून हे ॲडिक्शन कुठे कुठे आपल्याला बंद करण्यासाठी किंवा टाळण्यासाठी आम्ही तुम्हाला नेहमी ॲडवाइस करत असतो की स्टॉप युअर ड्रिंक. कारण ड्रिंक घेणे चांगलं नाही आहे, ते आपल्या हेल्थसाठी चांगलं नाही आहे. म्हणून ड्रिंकमुळं आपल्याला साईड इफेक्ट होऊ शकतात. आम्ही औषधोपचार दिलं त्याच्याबरोबर साईड इफेक्ट होऊ शकतात, ॲसिडिटी होऊ शकते, व्हॉमिटिंग होऊ शकतं किंवा अजून काही होऊ शकतं. तर होईपर्यंत जेव्हा केव्हा आम्ही औषध देतो तेव्हा तुम्ही ड्रिंक टाळण्याचाच प्रयत्न करा. धन्यवाद मित्रांनो.